ओम. नमस्कार. ब्रह्मचैतन्याची तुकामाई या विषयावरती आपण फेसबुकच्या माध्यमातून कालपासून श्रवण करत आहोत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरु तुकामाई, त्यांची परंपरा आदिनाथापासून कुठपर्यंत कशी आलेली आहे हे आपण पाहतच आहोत. पण आज ब्रह्मचैतन्याचे जे गुरु आहेत तुकामाई यांची परंपरेतील असलेले जे सर्वाधीश स्वामी आहेत त्यांचं नाव श्री चिन्मयानंद महाराज. एकनाथ नाना महाराजांची संजीवन समाधी हिंगोलीपासून 5 किलोमीटर असलेल्या कोथळा ग्रामी आहे. आणि त्या एकनाथ नाना महाराजांचे शिष्य विठ्ठल किंकर महाराज यांची पुसद या ठिकाणी त्यांची समाधी आहे. आणि त्यांचे जे शिष्य आहेत चिन्मयानंद महाराज, नारायण स्वरूप चिन्मयानंद महाराज यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्री औदुंबर ग्राम स्वर्ग दुसरे भासे जना भूवरी जेथे चिन्मय मूर्तीचा मठ असे त्या रम्य पीठावरी. झाले सद्गुरु शांत दांत सुमती ब्रह्मान्य भक्तार्थया. श्री सद्गुरु वामनानंद वंदन तुम्हा साष्टांग भावे सदा. चिन्मयानंद महाराज की जय. सद्गुरुनाथ तुकामाईच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरुनाथाच्या आशीर्वादाने सद्गुरुनाथ तुकामाई वैकुंठाचा देवभूतळाशी आला. तुकामाईच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात. स्वामी चिन्मयानंद महाराज यांचा जन्म शके 1677च्या काळामध्ये झाला, ज्यावेळेस यवनी सत्ता होती. त्यावेळेस यवन आणि इंग्रज या दोन्ही सत्ता असल्या कारणामुळे त्यांचा जो परार्जित मास होता, परार्जित मासांचा अनेक प्रकारचे साधनं त्या काळात मिळाली. तसेच सुक्तासुक्त मार्गांनी हिंदूला बाटविण्याचे सत्र चालूच ठेवले होते. त्यावेळेस दुःखचिते वर्णन श्री एकनाथ महाराजांनी भागवतात केले आहे. गायी ब्राह्मणासी जाण पीडा करती दारुण क्षेत्र वित्त दारा ग्रहण स्वार्थे प्राण घेताती. काय करता येतं हे? तर वित्त, क्षेत्र, दारा आणि दारा हरण करतायत. धर्मास ग्लानी आल्यामुळे भगवंताने पृथ्वीवर चिन्मयानंदांच्या स्वरूपामध्ये त्यामुळे शेवटी त्यांनी चिन्मयानंद स्वरूपामध्ये जन्म घेतला. स्वामी चिन्मयानंदापासून उमरखेड संस्थांची खरी परंपरा सुरू होते.
याती धर्माला अनुसरून तीर्थ, आश्रम, भारती, पुरी, आरण्य, सरस्वती, आनंदी नावाची प्रथा आहे. स्वामी चिन्मयानंद नावाच्या शेवटी आनंद शब्दाचा स्वीकार करण्यात आला, कारण नंतर सर्वच स्वामींच्या नावाच्या शेवटी आनंद, सहजानंद, सचितानंद, शिवारामानंद, नित्यानंद, रामानंद, वासुदेवानंद, पुरुषोत्तमानंद असे तुकामाईचे चरित्र पाहत असताना ब्रह्मचैतन्याची तुकामाई आणि या तुकामाईचे गुरु चिन्मयानंद, चिन्मयानंदानंतर सहजानंद, ब्रह्मा सचितानंद, शिवारामानंद, नित्यानंद, रामानंद, पुरुषोत्तमानंद, वामनानंद महाराजापर्यंत ही वादी परंपरा चालू आली. आणि तो कृत असलेले महाराज म्हणजे आहेत माधवानंद गुरु महाराज. उपनिषद असं सांगितलं आहे की आनंदम ब्रह्मेती व्यंजनात, म्हणजे आनंद हेच ब्रह्माचे रूप आहे, त्यालाच आपण सच्चिदानंद म्हणतो. सच्चित आनंद म्हणजे म्हणजे सत्ता, चित्त म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे आनंद. सत्ता ही शाश्वत असते, सत्ता ही ज्ञानावाचून असूच शकत नाही. तशा सच्चित आनंद स्वरूपाच्या या ज्ञानाच्या क्रियाशील सच्चित आनंद स्वरूपाच्या ज्ञानातील क्रियाशील भगवंताची ही व्याप्ती आपण जाणून घेत आहोत. स्वभाव अखंड क्रियाशील असण्याचं कारण ज्ञानाचा स्वभाव हा अखंड क्रियाशील असतो. आणि त्याचं कारण म्हणजे अज्ञानात क्रिया उत्पन्न होऊ शकत नाही, ज्ञानातच क्रिया उत्पन्न होऊ शकते. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. अज्ञानात क्रिया उत्पन्न होऊ शकते, कारण असत भावाचा तर नसतो. तसेच दृश्यमान होत नाही. या सर्व क्रिया आनंदातच प्रकट होत असतात. एकदा माणसाला शाश्वत आनंद मिळाला की त्याला दुसऱ्या कशाचीच गोडी राहत नाही आणि सुख दुःख सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सच्चिदानंदाचा अर्थ सांगितला आहे की सत म्हणजे असत नव्हे तर सत्य होय. आणि सत, चित्त आणि आनंद म्हणजे चित्त म्हणजे जड नव्हे तर चेतन असा अर्थ होतो. आणि त्रिकाळ जड पदार्थ नसून चैतन्याचा ज्ञानमार्ग पूर्ण आनंद दुःखाचा नाश करून होणार आहे. म्हणून सच्चित आनंद भूताचा, वर्तमान आणि वर्तमानाचा, भविष्यात दुःख ही वस्तू नाही याचा उपेक्षित आनंद म्हणजे सच्चित आनंद. आनंद ही गोष्ट कितीही विकत घ्यायचा प्रयत्न केला तरी आपण विकत घेऊ शकत नाही. याची अजून स्पष्टता व्हावी म्हणून एक साधे उदाहरण लक्षात घेऊ. एक श्रीमंत मनुष्य झोपण्यास सुंदर गादी, पलंग, पंखा, मच्छरदाणी इत्यादी सर्व विकत घेऊ शकतो, पण शांत सुखाची झोप विकत घेऊ शकत नाही. आणि ती झोप येण्यासाठी त्या सच्चिदानंदाची कृपाच हवी असते. सच्चिदानंदाची कृपा झाल्याशिवाय ती झोप मिळत नाही. तशी या उलट एखादा शेतमजूर दिवसभर कष्ट करतो आणि त्याला एखाद्या दगडावरही झोप येते. एखादा व्यापारी त्याच्याकडे साखरेच्या खूप मोठ्या गोण्या असतात किंवा थप्प्या असतात, त्यात तूप असतं, साखर असती, पण त्याला गोडी चाखण्याचा आनंद घेता येत नाही. आणि एखादा विधविध गरम असलेला माणूस त्याला साधी भाजी पोळी जरी खाल्ली तरी त्याला गोड वाटते. याच्यामध्ये सच्चित आनंद आहे. कारण या मानवाने वेदविहित कर्मे केलेली नसतात. जो माणूस वेदाने जसे नियम घालून दिले त्याप्रमाणे वागतो, युक्त आहार विहार प्रत्याहार करतो, त्याला दीर्घायुष्य शाश्वतपणे आनंदाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळण्याशिवाय राहत नाही. म्हणून असा आनंद चाखला आहे आणि त्याचा आनंदाचा अनुभव इतरांनी घ्यावा म्हणून वितरित कष्ट करणाऱ्या सद्गुरूंच्या नावाशेवटी आनंदा शब्द असावा असा माझा अंदाज आहे. म्हणून माधवानंद की जे सर्वांनाच आनंद देतात असे नंद म्हणजे वन आणि आनंदाचं वन आहे असे माझे सद्गुरू आहेत. म्हणून या सद्गुरूंच्या चरणी जात असताना असे हे सद्गुरू आनंद स्वरूप स्वामी चिन्मयानंद यांची थोडक्यात ओळख करून घेण्याचा आपण प्रयत्न करू. उमरखेड जवळ चुरमुरे
जहागीर नावाचे एक छोटे वसलेले गाव होते, आहे अजून पण. तेथे श्रीकृष्ण भट्ट नावाचे वतनदार जोशी राहत होते. हे यजुर्वेदीय माध्यंदिनी वाजषिणी शाखेचे आत्रिगोत्री ब्राह्मण होते. चुरमुरे जहागीर गावचे जोशीच होते, परंतु ते खेडेगाव असल्यामुळे त्याचे राहण्याच्या बऱ्याच काळापासून उमरखेड इथे राहत होते. खेडेगाव असल्यामुळे त्यांचे राहणे त्यांच्या धर्मपतीचे नाव राजाबाई होते. अखंड पतिसेवा व्रत असणाऱ्या याच्या पदरी अगणित पुण्याचा साठा होता. त्यांच्या संसार वेलीस 4 फळे लागली होती. ती 4 फळे म्हणजे अशी: पहिल्याचं नाव चिमण भट, दुसऱ्याचं मुकुंद, तिसऱ्याचं वामन आणि चौथ्याचं विष्णू भट, अशी नावे ठेवण्यात आली. त्यापैकी दुसरा मुलगा मुकुंद भट हे ब्रह्मचारीच राहिले आणि वामन भट, विष्णू भट यांचा वंश वाढलाच नाही. फक्त चिमण भट याचा संसार सफळ झाला. चिमण भट म्हणजे स्वामी चिन्मयानंद. एकदा चिन्मयानंद महाराज म्हणजे चिमण भट हे त्यांचा अखंड भक्तीचा परिणाम पाहून विठ्ठल व कृष्ण या 2 मूर्तीची पूजा करत असत. व विठ्ठल व कृष्ण या 2 मूर्तीची पूजा करत असताना त्या भक्तीचा अखंड परिणाम होऊन त्यांचे श्री विठ्ठल किंकर पुसद या सत्पुरुषाची गाठ पडली. चिमण भटांना अनुग्रह दिला. गुरु प्रसन्न झाल्यामुळे चिमण भटाला आनंद झाला. विठ्ठल किंकर हे पुसदचे राहणारे अश्वलायन ब्राह्मण होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव भिकाजी देशपांडे. ते अधिकारी पुरुष होऊन गेले. त्यांनी पातालकांड नावाचा ओविबद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. आजही आपण पुसदला गेलो तर त्यांचे बरेच काही ग्रंथ आपल्याला मिळतात, पण तो अद्याप प्रसिद्ध होऊ शकला नाही. त्यांची हस्तलिखित प्रत प्रसिद्ध संशोधक श्री यशवंत देशपांडे पापळकर वकील यांच्याकडे आहे असे समजते. साधारणतः आपण एखाद्या सत्पुरुषाच्या चरणी गेल्यानंतर साधारणतः त्यांनी ही रचना साधारणतः या ग्रंथाची रचना शके 1712 साली झाली असावी. विठ्ठल किंकर यांनी गीतेवर समश्लोकी टीका लिहिलेली आहे. विठ्ठल किंकर यांचा जन्म कायावाच्या मनाने व प्रेमाने विठ्ठलमय होऊन गेला, म्हणून त्यांचे नाव विठ्ठल किंकर असे ठेवले होते. विठ्ठल किंकर यांचे गुरुचे नाव एकनाथ नाना महाराज होते. उमरखेड जवळच असलेल्या धानोरा हातगाव जिल्हा नांदेडगावचे पटवारी होते. एकनाथ नाना महाराज यांचे मुख्य 4 शिष्य होते. पहिला केशव बाबा, शंभाळ पिंपरी नावाचं गाव आहे, तिथे त्यांचं स्थान आहे. दुसरे रुक्मानंद बाबा, ते शिरडकर म्हणून आहेत. तिसरे सयाबा रंगारी खंदारकर आणि चौथा भिकाजी देशपांडे पुसदकर म्हणजेच विठ्ठल किंकर महाराज. या विठ्ठल किंकर महाराजांचे पुसद येथे असतात. त्यांचे वंशज अद्यापही पुसद येथे राहतात असं समजलं जातं. चिमण भट यांचा नियम असा होता की श्री विठ्ठलाची व श्रीकृष्णाची मूर्ती पूजा झाल्याखेरीज अन्न ग्रहण करायचे नाही. नंतरच्या काळात त्यांनी हा सगळं व्यापार धंदा सगळं वर्ज करून हरिनाम, पुराण, कीर्तन आणि निधी ध्यासन करून सदोदित समाधी वृत्तीत राहत असे. विठ्ठल किंकरांचा अनुग्रह मिळाल्यामुळे ते गुरुमय होऊन त्यांनी ईश्वरी साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांचा सर्वाभूती भागवत भाव झाला होता. त्यांना सायुज्यता प्राप्ती झाली होती. त्यांना कोणीही त्रास दिला, ते कोणालाही कितीही रागवले, किती त्रास दिला तरी ते रागवत नसायचे. बस आपल्या सद्गुरूंवरती असलेली निष्ठा, त्यात सर्वाभूती आपले सद्गुरू व सायुज्य भगवानाचीच विचारधारा व विचारांचा विकास करायचे.
असा काय काळ गेला होता. असेच एकदा त्यांची परीक्षा घेण्यासाठी मोरेश्वर नावाच्या मामलेदारांनी जो उमरखेडच्या परगण्यामध्ये सर्वात श्रीमंत नेमला गेला होता. उमरखेड गावात गोंधळ घालून त्या गोंधळात चिमणभट व विठ्ठल यांच्या कृष्णमूर्ती चोरून नेल्या. बरीच पण यांनी ते विठ्ठलकिंकरांची जी ही चिमणभटाची ही कृष्णाची मूर्ती ती लपून एका पेटीमध्ये लपून ठेवली. अन्नवर्ज केल्याची गावात वार्ता ताबडतोब पसरली आणि काही प्रतिष्ठित मामलेदारांकडे जाऊन ती मूर्ती परत करण्याची विनंती केली, पण ती निष्फळ ठरली. इकडे चिमणभट यांनी स्नानानंतर विठ्ठल मूर्ती समोर घेऊन आसनावर बसून ध्यानमग्न राहिले. त्यांनी एकाग्र मन कृष्णाची मूर्ती अखंड चालू ठेवले आणि ध्यानात मग्न होऊन ते तोंडून भक्तीची परिसवा गाठल्यानंतर एक अभंग निघाला. तो अभंग असा निघाला: जिकडे जिकडे आम्ही जाऊ तिकडे तिकडे तुला नेऊ, भक्त संकटी पडता लज्जा राखी पंढरीनाथा, भक्तासाठी धावून येसी तया लागी सांभाळीसी, वेडा चिन्मय दास म्हणे भलते ठाई प्रगटने, भलते ठाई प्रगटने. या अभंगातून चिमणभट यांनी आपली करुणा भाकली. कृष्णाची आर्त स्वरांनी प्रार्थना केली. आई ज्याप्रमाणे आई कुठेही काम करत असली तरी लक्ष करून आपल्या मुलाकडे असते. घाईने घार हिंडते आकाशी, पिलाशी उत्पत्त होऊन देखील ते आपल्या खऱ्या भक्ताची हाक घेऊन येथे असलेली जाते. मात्र भक्ता देखील तुझा अधिकारी असावा लागतो. देवाचे अनुष्ठान असलेले चिमणभट निष्कामपणे देवाची सेवा करीत असे पाहून अन्नपार्य मनातून हाक मारताच आश्चर्य जमले की माणसांनी दिसले. कारण कृष्णमूर्ती नाही म्हणून चिमणभट अन्न पाणी वर्ज करीत आहे असे सर्वांना दिसले. ते ध्यानात बसले दिसले व मामलेदाराची मूर्ती कुलपात ठेवली होती ती मूर्ती वापस देण्यास तयार नव्हता. या गोष्टी शेवटी कळायला कोणालाच काही समजत नव्हते. भक्त मंडळी काळजीत बसून होते. दृष्टी मंडळी टवाळ्या करण्यात गुंगली होती. आता किती दिवस अन्नपाण्याशिवाय राहू शकतो पाहू आपण. म्हणजे संतांना त्रास हा पहिल्यापासूनच आहे. नाथांनाही झाला, तुकोबरायांनाही झाला, असा माझ्या चिन्मयानंदांनाही झाला. आणि चिन्मयानंद भट डोळे लावून ध्यानस्थ बसलेच होते. मुखातून कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय अशी हाक चालूच होती. खऱ्या भक्ताच्या हाकेला देव धावून येत नाही. द्रौपदीसाठी धावून आला, स्वतः मनासाठी पंढरीहून आला, चौक्यासाठी आला, नाथांसाठी आला. आणि चिमणभट त्यांच्यावर असलेल्या संध्यापात्रात त्याचप्रमाणे इथे असणाऱ्या एक लोकांनी एक अघटित घटना पाहावयास मिळाली. एक दिवस चिमणभट आपल्या संध्यापात्रात एकाकी श्रीकृष्णाची मूर्ती येऊन बसली व चिमणभट डोळे लावून ध्यानस्थ बसले होते. त्यांना काहीच दिसले नाही. पण समोर बसलेल्या त्या सर्वच मंडळींनी ती मूर्ती संध्यापात्रात पगडायला दिसून लागली. एकदमच एकच कल्लोळ, मूर्ती आली, मूर्ती आली, गोपाल कृष्ण भगवान की जय असे मूर्तीचे स्वरूप पाहून एकदमच कल्लोळ मांडला. सर्वांना आनंद झाला. या आनंदाचा गगनात मावेन असा आनंद. परंतु चिमणभट डोळे लावूनच बसले होते. शेवटी लोकांनीच राहवले नाही आणि त्यांनी चिमणभट सर्व बांधवात मोठे म्हणून दादा असे म्हणत. त्यामुळे सर्वांच्या तोंडातून एकदम दादा नेत्र उघडा, नेत्र उघडा, कृष्णमूर्ती आपल्यासमोर संध्यापात्रात येऊन बसलेली आहे. सर्वांचाच एवढा मोठा आवाज झाल्यामुळे काय गडबड झाली आहे हे पाहण्यासाठी दादांनी डोळे उघडले आणि अकस्मात संध्यापात्रात कृष्णमूर्तीचे दर्शन झाले. मूर्ती पाहताच आनंदाने अंतःकरण सदगदित झाले. अंगावर रोमांच उठले आणि जमलेल्या लोकांनी श्रीकृष्णाचा जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आतापर्यंत जे चिंताग्रस्त वातावरण होते ते त्या रूपात आनंद झाले. सर्व भक्तांना चिमणभट यांच्यावर आदर वाटू लागला. आतापर्यंत टवाळी करत असलेली मंडळी देखील महाराजांच्या पायावर नतमस्तक झाले.
सर्वच जमलेल्या आता श्रीकृष्णमूर्ती आणि चिमण भटांचे दर्शन घेऊ लागली. श्रीकृष्णमूर्ती प्रगट झाल्याची वार्ता गावातील वाऱ्याप्रमाणे बसली आणि सर्वांचे पाय चिमण भटाच्या घराकडे ओढू लागले. काय आश्चर्य, कसे झाले? ब्राह्मणांनी जी मंडळी हजर होती ती स्वतःला धन्य समजू लागली. ब्राह्मणांनी लोकार्जन करावं, ब्राह्मणांनी घर करावं, असे हे चिन्मय आनंद. दान धर्म त्या मूर्तीला रुद्राभिषेक होऊ लागला. चिमण भट आधीच भाविक आणि शुद्ध आचरणाचे प्रसिद्ध होते. त्यात साक्षात्कारामुळे लोकांची त्यांच्यावरची भावना खूपच दृढ बसली आणि त्यांना चिमण भटांना महाराज ही पदवी प्राप्त झाली. चिमण भटाला जरी पुष्कळजण दादा म्हणत असली तरी महाराज. चिन्मयानंद महाराजांचे 3 शिष्य. एक ब्रह्मानंद म्हणजेच येळेगावचे तुकाराम महाराज, दुसरे सहजानंद म्हणजेच गोचर स्वामी आणि तिसरे पूर्णानंद म्हणजे रावसाहेब महाराज शेवाळकर. पुढे चिमण भट यांनी प्रयाग आणि काशी गया ही त्रिस्थळी यात्रा केली. काशीत ते 10 वर्ष राहिले. तेथून ते उमरखेडस आले आणि चिमण भट दरवर्षी आषाढी एकादशी व कार्तिक शुद्ध एकादशीला पूर्ण चातुर्मास पंढरपूरला राहूनच घालू लागले. येथे महाराज कार्तिकीचा 5 दिवस उत्सव करीत असेल. त्यात कार्तिकी शुद्ध दशमीपासून उत्सव सुरू होऊन कार्तिकी पौर्णिमेपर्यंत अन्नदान, ब्राह्मण भोजन व पौर्णिमेच्या रात्री कृष्ण जन्म ललित होऊन प्रतिपदे दिवशी गोपाळकाला होईल. द्वितीयेला महाद्वारीचा काला करून महाराज पंढरपूर निघून स्वघरही परत येत असे. असा दरवर्षी नियम बरीच वर्षे पार पडत होती. एक वर्षी अशी घटना घडली की या वर्षीप्रमाणे पंडित महाराज गेले. पूर्ण चातुर्मास राहिले. कार्तिकीचा उत्सव झाला. शुद्ध कार्तिक शुद्ध 25 दरवर्षीप्रमाणे अन्नदान झाला. परंतु जवळची सर्व पुंजी संपली. त्यांच्या कोठीवाल्याने महाराजांना कळविले, उद्याकरिता सामान बिलकुल नाही. महाराज म्हणाले, उद्या तर एकादशी आहे. उद्याच्या दिवशी काहीच काळजी नाही. परवा हरी काय करील ते पाहू. खरे संत महंत साधू कोणत्याही गोष्टीकडे स्वतः लक्ष घेत नाही. ते सर्व दासाचा ऋणी विठोबा. असा हा भगवंत विठोबा सर्व संतांचं साधूंचं करण्यासाठी अनादिश्रित असतो. ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अशा उक्तीप्रमाणे मनामध्ये कुठलाच अहंकार न करता जे होईल ते भगवंताला अर्पण करून चिमण भटांनी आपली ही सेवा भगवंताला वाहून दिली. आणि ही भगवंताला वाहून दिलेली सेवा जी आहे ही सेवा कुठल्याही यांनी मिळत नाही. आणि भागवद्गीतेमध्ये भगवंत सांगतो, अनन्या चिंतयन्तो मां मे जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की अनन्य चिंतन जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच एक. असे हे चरित्र संतांचे पाहत असताना या संतांच्या वाङ्मयाची ही दृष्टी आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला खूप मोठी संतांची कृपा पाहिजे, त्याशिवाय होत नाही. म्हणून ते संत आहेत. जो परमेश्वराचं सद्गतित चिंतन करतो, जो परमेश्वराला अनन्य भक्तिभावाने शरण जातो, त्याचा परमेश्वर योगक्षेम कसा चालवणार नाही. संत तुकाराम महाराजांसारखी गरीब आणि वैराग्यशील संत जे आहेत त्यांनी सर्वाघटी राम देहादेही एक. सर्वाघटित सर्व क्षेत्र सर्व अणुरेणूमध्ये जर रामाचं भगवंताचं चरण पाहिलं, परंतु माझ्या इच्छाची जी इच्छा असेल त्याप्रमाणे मी दृढ राहील असा निश्चय केला. आणि असा काळ गेल्यानंतर त्याच म्हणून असे एकादशीचे दिवसभर रात्र आनंदात जागर केला, कीर्तन केली. आणि एकादशी आणि रात्र कीर्तन आनंद जागर केला, ईश्वराच्या भजनात कीर्तन केली. उद्या कोणता प्रसंग उद्भवणार आहे, आजपर्यंत आपण द्वादशीला अन्नदान करीत आलो, त्याचे काय होणार
आपल्या नावाला कलंक लागणार काय? त्यांच्या मनावर याची किंचितही छटा दिसली नाही. याचं एकच कारण, ते म्हणजे त्याची हरीवर असलेली, विठ्ठलावर असलेली दृढ श्रद्धा. जे करील ते हरी, जे विठ्ठलावर असलेली दृढ श्रद्धा, जे करील ते हरी, मग तो जे काय करील ते पाहत राहायचे. आणि काय झालं? साक्षात्कार झाला. महाराज एकादशी रात्री आनंदाने भजन करत होते. तो पंढरीनाथाला स्वप्न आज्ञा चिमणमठ माहूरकडून साधू येत आला आहे, त्याचा उत्सव करता सर्व साहित्य पुरवावे. सावकाराला स्वप्नानंतर जाग आली आणि सावकाराने सकाळी उठला. मी त्या साधूला कधी सोडून काढतो असे त्याला वाटले व राजा त्याला दिवसाकडे दिवस भासू लागला. थोड्याच दिशेला उजाडल्या व प्रतिवर्षी आटपून चिमणमठ महाराजांच्या शोधात निघाला. बऱ्याच परिश्रमानंतर महाराजचा शोध लागला. त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. त्या दर्शनाने कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज, मला आपली सेवा करायची आहे. आणि आपल्या महाराजांना आपलं असले पडलेलं स्वप्न त्यांनी सांगितलं आणि सांगितलं, महाराज, मला याच्यातून काहीतरी मार्गदर्शन करा. योगियांच्या खुणा योगियांनाकडे असं म्हणतातच ना. आणि अशा प्रकारे म्हणीप्रमाणे यथासांग मनोभावे सेवा केली व अशा पंढरीच्या कीर्तीचा उत्सव यथासांग पार पडला. सर्वांना आनंद झाला. सर्वच मंडळी एका वेगळ्याच आनंदाच्या अनुभूतीत परत येत होती. परंतु महाराजांचं हृदय सात्विक भावाने गहरून गेले होते. त्यांना मधून आनंदाश्रूचे उमाळ येत होते. हे पंढरीनाथा, माझ्यासाठी काय काय करशील तू? पुढे महाराजांचे स्थूल शरीर जर्जर झाल्याने पंढरी जाणे शक्य नव्हते. म्हणून पंढरीनाथाने महाराजांना आज्ञा केली, आता यापुढे आषाढी कार्तिकीला पंढरपूरला येण्याची गरज नाही. उमरखेडला घरी राहू तू उत्सव करावे. तुमच्या अधिष्ठानातच मी प्रत्यक्ष आहे. सर्वाभूती राम देहादेही एक, अशी पंढरीशाने अंगी केली. त्यांनी उमरखेडलाच उत्सव करण्यास सुरुवात केली. अखंड नामस्मरण, हरिकीर्तन सर्वभूत पात्र तृप्त होण्यासाठी आनंद चालू ठेवले. उत्सवाच्या शेवटी कृष्णजन्म ललित गोपाळकाला होत असे, त्यामुळे सर्व भाविकांचा परमानंद प्राप्त झाला. उमरखेड हे साक्षात पंढरपूर झाल्यासारखे वाटत होते. उमरखेडच्या वर्षभरात साधुसंतांच्या पुण्यतिथी, जयंती उत्सव, त्याच काळात श्री नामदेव महाराजांची पुण्यतिथी उमरखेडला होऊ लागली. कार्तिक वद्य प्रतिपदा, ज्ञानेश्वर पुण्यतिथी, ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशी, महाराजांच्या परंपरेतील सदानंद महाराजांची पुण्यतिथी कार्तिक वद्य अष्टमी, महाराजांचे गुरु विठ्ठलकिंकर महाराजांची पुण्यतिथी मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी, संत कान्हयाची पुण्यतिथी फाल्गुन वद्य पंचमी, संत एकनाथ महाराजांची नाथषष्ठी फाल्गुन वद्य षष्ठी, परमगुरु नानादेवाची पुण्यतिथी आश्विन वद्य सप्तमी. अशाप्रमाणे उत्सव अद्यापही मठात होत असतात. रामजन्म, हनुमान जन्म, नरसिंह जयंती, कुकुळाष्टमी, कृष्ण जन्माष्टमी, दत्त जयंती असे अनेक प्रकारचे देवीदांतांचे उत्सव आजही महाराज विशेष कटाकटाक्षाने पार पडत आहेत. महाराजांचा शिष्यवर्ग खूपच वाढला होता. लोकांनी जशी त्याची प्रचिती येऊ लागली तसतसं लोकांनी मठात लोकांची दर्शनाची सांसारिक अडचणी सोडण्यासाठी रीग लागू लागली. अशा राजयोगात महाराजांचे वय 100 वर्ष पूर्णंतर ते विधेयस्थितीत प्रमाण दाखवित होते. वृद्धावस्थात प्राप्त झाली म्हणून शरीराला त्रास होऊ लागला. म्हणून महाराजांनी त्याला देऊन टाकावे असे बोलू लागले. तरी शिष्याचे सुधातुल्य नित्योपदेश संतप्त झाली असे वाटत होते. आपल्याबरोबर राहत असे वाटत होते. त्यांच्या या वेड्या आशेचे महाराजांनी असं हसून कौतुक केले. महाराज ज्ञानी होते, संगीत होते. हे जाणून वैशाख वद्य सप्तमी शके 1777 मंगळवार सायंकाळी ब्राह्मणमुखे मंत्रोपदेशोपचार ऐकून संन्यादीक्षा ग्रहण केली आणि सरस्वती पक्षास अनुसरून त्यांचे नाव प्रद्युम्नानंद सरस्वती स्वामी असे ठेवण्यात आले. परंतु भक्ताचे पूर्वाश्रमीचे चिमण भट नावाऐवजी चिन्मयानंद हे नावच गोड वाटून त्याचीच जास्त वाच्यता होऊ लागली. चिन्मयानंद याचा अर्थ
चिन्मय तेजोमय इति चिन्मय म्हणजेच तेजोमय म्हणजे चिन्मयाचा जो तेज आहे असा चिन्मयानंद अशी प्राप्त होऊ लागली. आदिव्याधीचा विकार नसून केवळ आनंद